या बजेट डेला जर तुम्ही विचार करत असेल की मी स्वस्तातला सीई पण घेतो आणि पीई पण घेतो, मार्केट एका डिरेक्शननी मूव्ह झालं तर त्यातला एक तरी वाढेल आणि माझा खूप मोठा प्रॉफिट होईल, तर थांबा. मागील 5 वर्षात हे एकदाही सक्सेस झालेलं नाही. बजेट डेच्या दिवशी प्रीमियम खूप वाढलेले असतात. आय व्ही डाऊन जरी झाला तरी ऑप्शन बायरचा लॉस फिक्स आहे. तर मी तुम्हाला सांगते की मी कोणत्या प्रकारे ट्रेड करणार आहे. मी 9:15 ते 11:15 ऑप्शन सेलिंग प्रेफर करेल. तर ते जाऊ द्या, पण मी तुमच्या कामाचं सांगते. 11:15 नंतर ऑप्शन बाईंगला स्कोप असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर 9:15 ते 11:15 पर्यंतची जी रेंज म्हणजेच हाय आणि लो मार्क करायचे. मार्केट ज्या डिरेक्शननी ब्रेकआउट देईल तर त्या साईडचा ट्रेड घ्या. निफ्टीमध्ये तुम्ही 200 पॉईंट लांबचं ओटीएम घेतला तरी चालेल. नेमकं 1 फेब्रुवारीला निफ्टीची वीकली एक्सपायरी सुद्धा आहे. या दिवशी तुम्हाला सीईचा ट्रेड भेटण्याची शक्यता जास्त आहे. तुम्ही 1 ते 2 लॉटवरती करा. आता प्रॉफिट बुकिंगसाठी तुम्हाला तत्पर राहायचंय, पण मिनिमम 1:3 टार्गेट घेण्याचा प्रयत्न करा आणि बजेट ट्रेडिंग सेशन एक्सपिरियन्स करा.